सर्वांना नमस्कार. UDAS प्लसमध्ये सध्या पासवर्ड एक्सपायर्डचा एक मेसेज येत आहे. त्यामागे काय आहे, कशामुळे होत आहे, तर अशा प्रकारची एक सूचना आलेली आहे आपल्याला की MOE दिल्ली ऑफिस या कार्यालयाने पासवर्ड 2 वर्षापेक्षा जास्त जर ते वापरलेले असतील जुनेच पासवर्ड, तर त्या ठिकाणी त्यांनी सक्तीने फोर्सफुली चेंज केलेले आहेत. त्यामुळे आपण फॉरगेट पासवर्ड करून आपण जो आपला UDASला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला पासवर्ड नवीन पासवर्ड येणार आहे. तर त्यासाठी आपण नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा, काय घ्यायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरवर जावं लागेल. क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर ऑल मॉड्यूल आणि त्यानंतर त्यातला स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्याला जावे लागेल. त्यानंतर UDAS नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येतोय. आता आपण तिथून पुढे अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर आपण काय करायचं आहे ते पाहणार आहोत. रिसेट पासवर्डमध्ये जाणार आहोत. रिसेट पासवर्ड केल्यानंतर लॉग इन, शाळेचा युजर ID, पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकणार आहोत. लॉग इन करूया. पहिल्याच पासवर्डने आपण या ठिकाणी लॉग इन करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्ड आणि जुना पासवर्ड टाकायला संधी दिलेली आहे. आपण जुना पासवर्ड टाकणार आहोत. या ठिकाणी जुना पासवर्ड टाकायचा आहे, नंतर नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि नवीन पासवर्ड जो टाकलाय तोच एकदा कन्फर्म म्हणून नवीन पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले 6 मुद्दे आहेत. त्या 6 मुद्द्यानुसार आपण पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करूया. OTP सेंड केलेला आहे आणि आता OTP टाकणार आहे मी इथं. मेसेज आलेला आहे वर OTP सेंड सक्सेसफुली टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर आणि खाली OTP टाकायला जागा दिलेली आहे. आपण आता OTP टाकलेला आहे, तो सबमिट करतोय. पासवर्ड चेंज सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे आपल्याला. या पद्धतीने आपण नवीन पासवर्ड आपल्या शाळेचा तयार करायचा आहे. धन्यवाद.